नमस्कार, आपका स्वागत है इस लोक नृत्य विशेष कार्यक्रम में। स्वातंत्र्य सेनानी सेनापति बापट जी महाराष्ट्र भूमि के बारे में कहते हैं, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा। भारत देश का प्रमुख आधार यानी हमारा महाराष्ट्र राज्य है। ये भूमि संत सज्जनों की है, वीर सत्पुरुषों की है। इस मिट्टी में कला और साहित्य की महक है, जो खुशबू भारतवर्ष की खूबसूरती मानी जाती है। कहा जाता है कि महाराष्ट्र का लोक संगीत ये महाराष्ट्र भूमि की एक अलग पहचान है और इस लोक संगीत की विशेषता यानी प्रस्तुत आज का ये कार्यक्रम है, जो सादगी से भरा ये सुहाना सफर आज हमें महाराष्ट्र के ऐश्वर्य युग में लेके जाएगा। महाराष्ट्र के लोक संगीत का एक खूबसूरत नज़ारा यानी लावणी। आज का एपिसोड लावणी विषय पर आधारित है। लावणी इस शब्द का अर्थ है लवण यानी सुंदर। लवण यानी नमक भी। अगर खाने में नमक ना हो तो वो खाना हम खा ही नहीं पाएंगे। वैसे ही अगर लोक संगीत में लावणी ना हो तो महाराष्ट्र का लोक संगीत पूर्ण ही नहीं हो पाएगा। तो चलिए, ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर थिरकने वाले लावण्यवती द्वारा प्रस्तुत परंपरा अभियुक्त लावणी नृत्य का हम आनंद लेते हैं।
माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उगी काढली, काढली, बाई माझी करंगळी मोडली, हो बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. जळी वाकून मी घट भरताना कुठला चालक आला कान्हा. जळी वाकून मी घट भरताना कुठला चालक आला कान्हा. गुपचुप येऊन पाठी मागून, गुपचुप येऊन पाठी मागून माझी वेणी ओढली. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. समोर ठापी उभा आडवा, हातच धरला, अंगाला हातावरचं काही कारण होतं का? समोर ठापी उभा आडवा, हातच धरला माझा उजवा. मीही चिडले, लावणी का और एक प्रकार है बैठकीची लावणी. ये लावणी बैठक में गायिका और नर्तकी द्वारा तबला, हारमोनियम, सारंगी, तंबूरी आदि वाद्यों के साथ प्रस्तुत की जाती है. ये रचनाएं उत्तर भारतीय ठुमरी पर आधारित होती है और इन्हें संयमित अभिनय और राग संगीत के संयोजन के साथ प्रस्तुत किया जाता है. प्रस्तुत है बैठकीची लावणी. कर
भमरेचा झुलता झोक नूर बिन दोक उरी मावे ना उरी मावे ना काजळी नजर झिनमिने चांदणी रे ना चांदणी रे ना चांदणी रे ना छेडिता लालडे मुलाम छेडिता लालडे मुलाम तुमची गुलाम झाले सजना हो झाले सजना पाय पाय जण चुन्नक चैना हो पाय पाय जण चुन्नक चैना कळीदार कळीदार कपुरी पान कळीदार कपुरी पान कोवळ छान केशरी चुना रंगला रंगला काठ के बडा रंगला काठ के बडा वरखाचा विडा घ्या हो मन रमणा घ्या हो मन रमणा कळीदार कळीदार दरबार जुना ह्यो हंड्या झुंबर नव मध्यान रातीला आता लावा अतर दिव अंग अंगी मी रंग खेळते केसामधी मरवा हो पिकल्या पानाचा आहो पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा नख लागल बेतान खुडा हो नख लागल बेतान खुडा केशरी चुना अन कात केवडा केशरी चुना अन कात केवडा लई दिसान रंगल विडा हो लई दिसान रंगल विडा वटाची लाली टिपोनी घ्याया मुखडा असा फिरवा हो पिकल्या पानाचा आहो पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा राजसा जवळी जरा बसा जीव
लावणी का एक बेहद खूबसूरत और प्रसिद्ध प्रकार यानी फडाची लावणी. वैसे मराठी भाषा में कहते हैं, जेव्हा टाळ्या शिट्ट्यांची पेरणी अनदाद बावनखणी लोकसंगीतात सोन्यावानी येते फडाची लावणी. नाचा सोंगाड़िया आदि के साथ इस लावणी को ढोलकी के थाप पर प्रस्तुत किया जाता है, जिसमें कलाकारों की संगत के साथ नृत्य, संवाद और अभिनय इनका भी समावेश होता है. कोण आहे हो? तू जरा बाजूला वर. कानात फाया मस्त गुलाब. आजकाल पसाचा लई रुबाब बाई लई रुबाब. आजकाल पसाचा लई रुबाब बाई लई रुबाब. खरंच या पाटलाचा लई रुबाब बाई लई रुबाब. आजकाल पसाचा लई रुबाब बाई लई रुबाब. उसाचा फडयाच्या रानामध्ये तमाशाचा फडयाच्या गावामध्ये हे रे राम हे हाय. उसाचा फडयाच्या रानामध्ये तमाशाचा फडयाच्या गावामध्ये रातभर जागून होय नको ते मागून. रातभर जागून नको ते मागून फुकटात ऐकायचा वाजवा. आजकाल पटलाचा लई रुबाब बाई लई रुबाब. गाडीवर साखर नावावर आणील, गाडीवर साखर नावावर आणील. गुळाचा चहा झाला त्याला पाजील. पोलीस पाटलाचा लई रुबाब बाई लई रुबाब. आजकाल पटलाचा लई रुबाब बाई लई रुबाब. काळा सावळा जरी रंगानं काळा सावळा जरी रंगानं लांब धुंद दिसतो अंगानं ग बाई. लांब धुंद दिसतो अंगानं. उसाचा पैसा होय फुगलाय खिसा. उसाचा पैसा फुगलाय खिसा. आल्या बिलाचा नाही हिसाब. आजकाल पाटलाचा लई रुबाब बाई लई रुबाब. गाडीवर साखर नावावर आणील, गाडीवर साखर नावावर आणील. गुळाचा चहा झाला त्याला पाटील. पाटील माझ्या पाटलाचा लई रुबाब बाई लई रुबाब. आजकाल पाटलाचा लई रुबाब बाई लई रुबाब. तो मला बघून येते लहर. होय 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 होय. मला बघून येते लहर. याला बघून घेते पदर, याला बघून घेते पदर. आता करावं काय झालं होय सुचत नाही. आता करावं काय सुचत नाही. इतकाच खेळ लई खरा.
ठुशी आणखी मोहन माळ पुतळ्यांची गळा ठुशी आणखी मोहन माळा दंडामध्ये वाकी ग गाडी आणावी बुरक्याची बुरक्याची दोन चाकी गाडी आणावी बुरक्याची बुरक्याची दोन चाकी छान नवी असावी गाडी खिल्लारी बैलांची जोडी छान नवी असावी गाडी खिल्लारी बैलांची जोडी गाडी मान शौकी ग गाडी आणावी बुरक्याची बुरक्याची दोन चाकी गाडी आणावी बुरक्याची बुरक्याची दोन चाकी पठ्ठे बापूरावची सखी जडण केली सव्वा लाखी पठ्ठे बापूरावची सखी जडण केली सव्वा लाखी आलमगिरी झाके ग गाडी आणावी बुरक्याची बुरक्याची दोन चाकी गाडी आणावी बुरक्याची बुरक्याची दोन चाकी गाडी आणावी बुरक्याची बुरक्याची दोन चाकी फल यानी खुला मंच। इस पर प्रस्तुत होने वाली लावणी, इस लावणी के उपप्रकार बालेघाटी लावणी यानी विरह और दुख की भावना उत्पन्न करती है। छक्कड़ लावणी मतलब उत्कृष्ट नृत्य और श्रृंगारिक भाव निर्माण करने वाली लावणी, और सवाल जवाब यानी अनुवर्ती प्रश्नों सहित प्रस्तुत होती है। चौकाची यानी 4 लंबे अंतरों और छंदों वाली लावणी, जहाँ 4 बार अलग अलग संगीत में व्यक्त होने वाली रचना प्रस्तुत की जाती है। सुपारी कोल्हापुरीची विड्यात सुपारी 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 विड्यात सुपारी कोल्हापुरीची काठ सोलापूरचा घातला काठ सोलापूरचा घेतो
काय म्हणला? एक हंस पूर्व महाराज. अहो पर सांगाल का नाही? एक हंस पूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साग. एक हंस पूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साग. अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्हापूर जाऊन गुजरीत बसून सोन्याचा साग तुम्ही घडवा. चला उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही या. चला 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 उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही या. अंगरंग बघा तरी माझा केतकी कमळा. निमुळता कंठ खटदार सुरईचा गळा. उरी आले ओथंबून वय घाट आगळा. रूप सारखे दागिने घडवा. मुखराज सोने मध्ये मडवा. त्याची अंकी बोट मध्ये चढवा. एवढी अर्जी ऐकावी आज, ऐकावी आज, ऐकावी आज. एक हंस पूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. एक हंस पूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्हापूर जाऊन गुजरीत बसून सोन्याचा साज तुम्ही घडवा. चला उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही या. चला 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 उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही या. गळ्यामध्ये कोल्हापुरी साज अंगठी बोटी. घोडा पुढ्यात मध्ये घेऊन बसा तुम्ही पाठी. राजा राणी दोघ जण हिंदू वारणा काठी. घोडे टप टप जमाल निघू द्या. मला बेहोश आयुष्य जगू द्या. लोक पाण्यात बघतील बघू द्या. कोणी म्हणेल म्हणू रंगबाज, म्हणू रंगबाज, म्हणू रंगबाज. हिरव्या पानावरची सुपारी अगं ठेवून करते सवाल तुला. ढोलकी तुमतून टाळ टाळाची पहा माझी ग दैवी कला. ग ग ग ग कीर्तन शब्द उलटा करता शब्द होत से नर्तकी ग. वारी करावी वारी पहावी श्रोते सारे धुरतकी ग. ग ग ग ग माझ्या रंगू तुझ, माझ्या रंगू तुझ. हे हे जीर जीर जी 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 जी. नमन करोनी नटेश्वराला सवाल करते पहिला तुला. तुझ्या बुद्धीचं निघेल दिवाळी.
शेजबाज केली उसासमयी ठेवली गुज बोल्यासाठी वाट राखूची पाहिली कुठं तुम्ही गेला होता सांगा 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 कारभारी कुठं तुम्ही गेला होता सांगा कारभारी कशी गती छवी तिची कशी गती छवी तिची माझ्या होण प्यारी माझ्या होण न्यारी राती तांदळीवर आला तिचा जीव काचा वेच झाला राती तांदळीवर आला तिचा जीव काचा वेच झाला कुठं तुम्ही गेला होता सांगा सांगा ना सांगा कारभारी सांगा कारभारी गळाभर मोती माझे अंग बाजूबंद गळाभर मोती माझे अंग बाजूबंद तरी पुण्या फुगेचा जडलाय छंद ऐकते मी डोळे तिचे पानईडा भारी ऐकते मी डोळे तिचे पानईडा भारी ऐकते मी डोळे तिचे पानईडा भारी कुठं तुम्ही गेला होता सांगा कारभारी कुठं तुम्ही गेला होता सांगा कारभारी राती तांदळीवर आला तिचा जीव काचा वेच झाला राती तांदळीवर आला तिचा जीव काचा वेच झाला बाई ढगल बाजी की सल्यान बाई ढगल बाजी की सल्यान तुझे रे नाही होणार कल्याण तुझे रे नाही होणार कल्याण कापिला से दोरा माझ्या ग बाई निरीग पोऱ्याचा माझ्या ग बाई निरीग पोऱ्याचा असेरा नाही मुठभर भवऱ्याचा असरा नाही मुठभर मौराचा सासूरवासी नारी मियानाथ बाई सासूरवासी नारी
लावणी आने महाराष्ट्र संगीत परंपरा का वैभव, सौंदर्य और एक अलग पहचान है। लावणी लोक संगीत का अभिमान है। लावणी नृत्य में नर्तिका नौवारी लुगड़ा पहनकर साजो श्रृंगार सहित लावणी नृत्य की प्रस्तुति देती है। लावण्यवती का श्रृंगार यानी सजना, संवरना और प्रभावी नर्तन, ये लावणी कला की सुंदरता और विशेषता है। अधिकतर शिक्षा और शिक्षण का अभाव होने से वृद्ध काल में इन कलाकारों के जीवन में कई कठिनाइयां आती है। ये तमाशगीर वर्ग की चेतना को पुनः जागृत करने के लिए महाराष्ट्र सरकार वर्तमान में तमाशा शिविर, उत्सवों आदि का आयोजन कर रही है। पारंपरिक लावणी शैली को आगे बढ़ाने वाले कलाकारों को राज्य पुरस्कार देने की भी प्रथा शामिल है।
कसं तुम्हाला कळना काखेत कळसा गावाला वळसा कशाला फुला काखेत कळसा गावाला वळसा कशाला तुमच्या पुढ्यात कुटते मी अजवानीचा मसाला तुमच्या पुढ्यात कुटते मी अजवानीचा मसाला पण नुकतंच लागले सोळा नका घालू हो इतक्यात डोळा पण नुकतंच लागले सोळा नका घालू हो इतक्यात डोळा जीव धक धक करतोय खुळा हिरवा गार झालाय मळा नका घाबरू पावला भावले आलंय उसाला बोला नका घाबरू पावला भावले आलंय उसाला तुमच्या पुढ्यात कुटते मी अजवानीचा मसाला तुमच्या पुढ्यात कुटते मी अजवानीचा मसाला तुमची माझी न कळत न पाळख तुम्ही खुशाल घालताय शिट्टी तुमची माझी न कळत न पाळख तुम्ही खुशाल घालताय शिट्टी जरा देईन कमरेला झटका एका फटक्यात करीन छुट्टी अव छातीत दम नाही उगाच पिताय मिशाला आप छातीत दम नाही उगाच पिताय मिशाला आता फुकाट वाटीन मी अजवानीचा मसाला आता फुकाट वाटीन मी अजवानीचा मसाला आता समद्यांना वाटीन मी अजवानीचा मसाला
रात्रीची तरावी रात साधना कधी न व्हावी सकाळ कधी न व्हावी सकाळ तुम्हावर केली मी मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महाल नका सोडून जाऊ रंग महाल तुम्हावर केली मी मर्जी बहार। कार्यक्रम के अंत चरण तक हम पहुंचे हैं। लावणी का आनंद लेते हुए समय कैसे गुजर गया हमें पता ही नहीं चला। भाग्यशाली है हम कि लावणी नृत्य का आनंद लेने का अवसर आज इस प्रोग्राम के दौरान हम सबको मिला है। आशा करते हैं लावणी को, लावणी कलाकारों को पूरे विश्व में हमेशा ही प्रतिष्ठा और सम्मान मिलता रहे। जय महाराष्ट्र, जय भारत। आप देख रहे हैं डीडी भारती।